राजकारणातील सध्याच्या परिस्थितीवर वारंवार चिंता व्यक्त केली जात आहे। आज या पक्षात असणारा उमेदवार दुसऱ्या पक्षात कधी जाईल हे सांगता येत नाही। आयाराम गयाराम संदर्भात कायदे झाले, परंतु त्यातून पळवाट काढल्या जात आहेत। गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रात 2 वेळा बंड झाले। या सर्व प्रकारामुळे पुणेकरांनी अनोखा तोडगा काढला आहे। जागृत पुणेकर नावाने एक मोहीम सुरू केली आहे। जागृत पुणेकर नावाने शहरात पोस्टर्स लावले गेले आहेत। त्यात 5 वर्ष पक्ष बदलणार नाही अशी हमी इच्छुक उमेदवारांकडून मागितली गेली आहे। रहा एक पाऊल पुढे महाराष्ट्राची संस्कृती टिकवण्यासाठी या आशयाचे पोस्टर्स तयार करण्यात आले आहेत। त्यात आवाहन जागृत पुणेकरांचे असा मथळा दिला आहे। त्यात म्हटले आहे की उमेदवार मग तो कोणत्याही पक्षाचा असू द्या, त्यांनी आपल्या परिचय पत्रकामध्ये एकच उल्लेख करावा, मी आमच्या पक्षाशी व पक्षाच्या ध्येय धोरणाशी आणि मतदारांशी 5 वर्ष प्रामाणिक राहील, कोणत्याही दुसऱ्या पक्षात जाणार नाही, गेलो तर पुन्हा मला किंवा आमच्या घरातील इतरांना निवडून देऊ नका असा मजकूर दिला आहे। जे उमेदवार आपल्या परिचय पत्रकात हे लिहितील त्यांनाच मतदान केले जाईल असे म्हटले आहे। जागृत पुणेकर या नावाने लावण्यात आलेल्या बॅनर्सवर कोणत्याही संस्था किंवा व्यक्तीचे नाव नाही, त्यामुळे हे बॅनर्स कोणी लावले आहेत त्याची काहीच माहिती नाही। परंतु लोकसभा निवडणुकीत आयाराम गयाराम उमेदवारांना चाप लावणाऱ्या या पोस्टर्सची चर्चा देशात होऊ लागली आहे। सोशल मीडियावर हे बॅनर्स चांगलेच व्हायरल झाले आहेत। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो पुणे। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।